बॅक टू व्ह्यू ब्लॉग. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे साहिल मराठी ब्लॉग्स. आज आपण चाललो आहे कामते डॅमला. चिपळूणपासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मी आणि आपला हेमंत आणि मी आम्ही निघालो आहे कामते डॅमला जायला. हा इकडं म्हणजे रत्नागिरीला जायला हा सरळ रोड आहे. त्या साईडला तिथे हायवेला जाताना जवळच आहे. सो आता आम्ही निघालोय आमची बाईक घेऊन. धन्नो आवाज ऐकताय बस झालं, आपण रायडर नाही आहोत. चला सो गाईज बॅग घेऊया आणि सरळ हायवेने आपण निघूया. दाखवूया पूर्ण काय आज जर्नी असणार आहे आपली कामते डॅमची. म्हणजे तिथे गेल्यावरती म्हणजे पूर्ण असं जे पाण्याचं सुंदर रूप आहे ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण का तिथे जायचं होतं मला भरपूर दिवसापासून, बट आपल्यासोबत हेमंत नव्हता त्याच्यामुळे मी गेलो नव्हतो. सो आता निघूया. आणि ऊन पण आहे गाईज, पाऊस आहे. आम्ही घरातून निघताना पाऊस होता, बट आता ऊन तुम्ही बघू शकता. आज नेचर पूर्ण मिक्स आहे. सो हा पाणी वगैरे घेतलेलं आहे. पाणी भेटेल देऊ आता पाहिजे. ठीक आहे देतो थांब. गाईस पाणी पितोय कारण का ऊन खूप आहे ना, त्याच्यामुळे पाणी पिऊया आणि निघूया आपण जायला. आम्ही जाताना ना बघा रायडर दिसले. आता रायडरचा भूत लागलाय मला पण. त्याला हे सावकाश गाईज आम्ही असं रोडने चाललेलं आहे हायवेने. आणि जाताना आम्ही 10 ते 15 मिनिटात पोहोचू तिथे. आणि तिथलं गेल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू जे असणार आहे ते. गाईड आम्ही पास नाही झाला ना, मोबाईलची आहे एवढे पैसे डिस्प्ले लावू. पण त्या गोष्टी नंतरच्यात आपण त्याची काळजी घेऊ. पण हायवेने आपल्याला हा आणि मग गाडी सावकाश चालू का, आपल्या एवढं लगेच घाई नाही, सावकाश जाऊ. आम्ही ब्लॉग साठी दिवस काढलेला आहे, पूर्ण दिवस. हो सो गाईज फायनली आम्ही इथे आता पोहोचलोय कामते डॅमच्या इथे. इथून असं आतमध्ये जायला रोड आहे. इथून पायवाट आहे, तिथे गाडी लावू शकता तुम्ही. हे बघा इथे गाडी लावली. हायवे आहे ना गाईज, त्याच्यामुळे डायरेक्ट जर गाडी आली तर तुमच्या गाडीवरती पण येऊ शकते. त्याच्यामुळे पहिला आपण इथून क्रॉस करून आपल्याला ह्या साईडला जायचंय. इकडून जाऊया आपण. गाईज हा बघा हा कसा येतोस, मस्ती नाही. हायवेच्या साईडला आपण सावकाश जाऊया. गाईज बघा इकडून जायला अशी वाट आहे. सो मी आणि हेमंत आम्ही आलेलो आहे. हा बघा समोर हेमंत आहे. तिथून आम्ही चाललो होतो आतमध्ये. समोर गेल्यावरती तुम्हाला मी असा एक नंबरचा व्ह्यू दाखवणार आहे ना, बघितल्यावर तुम्ही एकदम तुमचं मन एकदम खुश होणार आहे बघून. खाली बघा चिखल वगैरे जाताना बघूया आपण समोर जातो. असं जंगल आहे, थोडं सावकाश येत जा जर आलात तर. म्हणजे कसं स्वतःची काळजी घेऊन फिरा, माझं हेच म्हणणं आहे. हेमंत आणि आम्ही दोघं आलोय ते पण आम्ही स्वतःची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी प्रॉपर करून आलोय. बघा जायला असं म्हणजे छोटे छोटे दगडाच्या पायंड्या आहेत. पायऱ्या पण बघू शकता तुम्ही. बघा पाण्याचा आवाज बघा, पाण्याचा आवाज गाईस. हे म्हण हे नको, हे मस्ती नाही गाईस. हे बघा समोर आहे पाणी बघा इथे. आणि जो समोरचा व्ह्यू तुम्हाला मी आता दाखवणार आहे तो एक नंबरच असणार बघितलं. नाही दाखवत नाही गाईस. हे बघा 1 2 3 स्टार्ट. ह्याला बोलतात कामते डॅम. आपण वरती पण जाऊ तिथे आणि तिथले पण व्ह्यू तुम्हाला दाखवू. पण गाईस जाऊया थोड्या वेळाने जाऊया. गाईस हे बघा असा डॅम आहे, त्याचं पाणी कसं पडतंय ते गाईस बघा तुम्ही. एकदम म्हणजे सुंदर दिसतंय, बघायला पण एकदम भारी वाटतंय. हे बघा आणि हेच पाणी असं खाली इकडून डोंगराच्या वाटे डायरेक्ट नदीला जातं इकडून. पण काय बघा मला एवढी भीती वाटते ना, खाली पडलं की समजा. हो नाही आपण सावकाश जाऊ इथून. हे काय करतोय पडणार नाही, टेन्शन नको घेऊ. कारण का इथे बरोबर चालण्यासाठी प्रॉपर केलंय, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण गाईज हा व्ह्यू बघितलं एकदम मन मोकळं आणि मन शांत वाटतं असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती. इकडून आपण पायवाटेन तिकडे वरती चाललोय डॅमच्या वरचं व्ह्यू बघायला हेमंतला घेऊन. जास्त नाही, थोडंसंच घ्यायचं आपण. आणि टुरिस्ट पण आले तिकडं, कॉलेजची मुलं वगैरे सगळे लोक वगैरे आलेत. आपण पण आलोय, पण आपण त्यांच्या अगोदर आलो. इकडे जंगल आहे काय,
जंगलाच्या मधोमध हा मंगल नाही जंगलाच्या मधोमध गाईज डॅम आहे. मला भरपूर दिवस मी विचार करत होतो की मला यायचं आहे डॅम मध्ये बघायला. तो हेमंतला घेतलेलं आणि सकाळी लवकर आम्ही 11:30-12च्या आसपास आम्ही निघालेलं घरातून आणि अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली कामते डॅममध्ये पोहोचलो. आणि हा व्ह्यू तुमच्यासाठी आम्ही हा व्ह्यू घेऊन आलो. सो एन्जॉय करा ब्लॉग. जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघा आमच्या पूर्ण चॅनलचा, ज्या तुम्ही बघितल्या नसाल त्या बघा जाऊन आणि लाईक करा त्यांना. फायनली आता मी डॅमच्या एकदम वरती आलेला आहे, म्हणजे डॅमच्या एकदम टॉप वरती. हे बघा वरचा व्ह्यू बघा गाईस. कॅमेरे सुद्धा आहेत तिथे, सोलरचे पॅनल सुद्धा आहेत आणि वॉटर लेवल पण दाखवली जाते इथे. एकदम सुंदर दृश्य आहे वरती बघण्यासाठी आणि हे पूर्ण हिरवळ वातावरण सुद्धा. बघा खाली लोक उभे आहेत गाईस. जेव्हा पूर्ण मध्ये हे डॅम जेव्हा ओव्हरफ्लो होतो ना तेव्हा त्याचं रौद्ररूप तुम्ही बघू शकता त्यावेळेस. हे बघा आता मी इथे वरती टॉप वरती. हे बघा आणि इथून असे पाणी खाली जातं. हो तुम्ही टॉप देवाकडे टॉपला जाल. नाही तिकडे टॉप देवाकडे जाल. एवढं नाही गाईज, आपण एवढं तरी आपल्याला समजतं. सो ती काळजी घेऊन आपण ब्लॉग करूया. सो हे आहे ना हे टॉप म्हणून ना इथं पण चढतील. इथे बघा ह्याच्या पण चढतील एवढं नाही. आणि जातील एकदा देवाघरी टॉपला. नाही घरचे मला परत कुठं काय पाठवणार नसते जर मी काय पाठवली असतील तेव्हा ना पाठवतील तुला. जाऊ दे, त्या गोष्टी नंतर बघू. गाईज तुम्ही हा व्ह्यू बघा इथून. ते पाणी बघा कसं जातं इथून. हे बघा हे जे बांधलंय ना तेच एक मोठी कलाकारी आहे. जे बघायला पण एकदम भारी वाटतं आणि जे पाणी जाते ते सुद्धा भारी वाटतं. इकडे बघा ना हा. घसरू शकतो घसरगुंडीसारखी. नाही आई शपथ सांगतो आपली जिंदगीत घसरून जाऊ आपण. गाईज असं काही तुम्ही करू नका. जर अशा ठिकाणी आलात तर स्वतःची काळजी घ्या. जर फॅमिली सोबत येत असाल तर फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या. हे पाणी इथं असं जाऊन पूर्ण डोंगरा भेटतं जाऊन डोंगराच्या इकडे. त्या तिकडे पण आपण तिकडे पण जाऊ थोडंफार आणि बघूया कसा काय व्ह्यू आहे तो. सो गाईज आता आम्ही डॅमच्या जरा पुढे जातोय. बघतो अजून पुढपर्यंत किती जागा आहे जायला. जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही जाऊ. जास्त जाणार नाही आतमध्ये, तेवढंच बघू जिथपर्यंत आहे तोपर्यंत. चला हेमंत वगैरे आम्ही आता सावकाश रे. तुम्ही कुठे जाता? नाही तुम्ही गाईज हे गेला तर बघा संपला. हे पाणी असं इथपर्यंत आहे आणि बाहेर बोर्ड पण लावलाय आम्ही मला येताना. विचारायचं, मला पोहता येतं. तुला पोहता येतं? मला येतं. मला नाही येत. माझ्या मध्ये मी जायचं पोहतो. मला नाही जे आपल्याला नाही ते नाही डायरेक्ट आपण तोंडावर बोलायचं. गाईज हे चांगली गोष्ट साहिल भावांचं नाही ते सरळ सांगता ही चांगली गोष्ट आहे. नाही असून तर हो बोललं ना नंतर वाट लागते ना. हा. नंतर इज्जत भरपूर जाते आधी गाईज पेक्षा. माझं म्हणणं काय, जे आपण करतो ते नक्की सांगा, जे नाही करत ते तोंडावर सांगा, कारण का त्याच्यामुळे नंतर प्रॉब्लेम क्रिएट पण हा, मला एक होतात. काहीच सांगायचं आहे की भरपूर दिवस झाले मी जरा पाण्यात वगैरे गेलो नाही. थोडा 2 मिनिटं नाही जमणार पण नंतर जमेल 10-15 मिनिटात. ओके म्हणजे त्याला पोहता येतं, मला येत हा, नाही. पण सवय नाही ना मला जरा, म्हणून असं होऊ शकतो नाही हा. पण आपल्याला ती रिस्क घ्यायची नाहीये. पण मला 1 वर्ष आले पाण्यात नाही गेलो. नको जाऊ पण नको. आपण जेव्हा फ्री टाइम असेल आपण स्विमिंग पूलला वगैरे जाऊ तेव्हा जाऊ, नक्की जाऊ पाण्यामध्ये. माझ्या डोक्याला एक प्लॅन आहे की आपण एक जागेवर जाऊ, तिथं पण ब्लॉग करू गाईज. आमचं म्हणजे वॉटर पार्कला जाण्याचा विचार आहे. गाईज ब्लॉग बनवण्यासाठी पूर्ण जागा रिकामी असते आणि आपली मजा करण्याची मस्त जागा असते. हा ते. आणि एक गाईज जागा लक्षात इथे आहे ना, इथे मगरी सुद्धा आहे, बाहेर बोर्ड दिलाय त्याच्यामुळे. मगर नाही ती काठी आहे गाईज, काठी आहे वाटतं. हो काठी आहे हो. आणि तो पुट्टा आहे त्याच्यामध्ये. गाईज आता आम्ही एकदम टोकाला आलेला आहे, म्हणजे जिथे डॅमची जाण्याची जागा संपते तिथपर्यंत आलेला आहे आणि इथून आतमध्ये जंगल आहे. सो पुढे आपण नाही जाणार आहोत, आपण इथूनच रिटर्न खाली जाऊया. इकडे असं पूर्ण पाणी वगैरे ह्या साईडला पण आहे आतमध्ये. हे बघा पुढे
म्हणजे असं पूर्ण डोंगरांच्या मध्येच आहे डॅम. बघायला पण एकदम भारी वाटतं. खाली आपण जाऊयात, खालचे पण शूट करूयात थोडेफार. जास्त अडचणीमध्ये नाही जायचं, जितकं मोकळी जागा भेटेल तिथं जाऊया आणि डायरेक्ट आपण आपल्या जे काही दाखवायला भेटेल तुम्हाला ते आपण दाखवूयात. आणि हे पाणी बघा काहीच कसलं भारी दिसतं. साईडलाच हायवे आहे, म्हणजे रत्नागिरीला जातो तो हायवे आपण जाताना, आणि त्या साईडलाच कामते डॅम आहे. चिपळूणच्या लोकांनी नक्की आहे इथे. जवळपास म्हणजे जास्तीत जास्त 6 ते 7 किलोमीटर एवढंच अंतर आहे. बाईकनी तुम्ही आरामात येऊ शकता. जर तुम्हाला फॅमिली सोबत यायचं असेल तर कार, नाहीतर तुम्हाला आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे बस, त्याच्याने पण येऊ शकता. मस्त वाटतं वातावरण एकदम. मस्त वाटतं अशा ठिकाणी आल्यावरती, म्हणजे एकदम निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती शांत मन होतं. जे विचार करायचे असतात ते विचार सुद्धा तुम्ही करू शकता आणि अशा जागेचा अनुभव पण घेऊ शकता. तुम्ही जर अनुभव घेतलात तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता, घरच्यांना सांगू शकता आणि त्यांच्यासोबत पण तुम्ही इथे येऊ शकता. सर्व गोष्टी करू शकता. फक्त आपल्या आयुष्यातून तुम्हाला छोटासा टाइम काढावा लागेल अशा गोष्टी अनुभवण्यासाठी. आणि निसर्गासोबत एक वेळ जगून बघा, खूप लाईफ चेंज होते. म्हणजे ज्या आपल्या सुखदुःखातनं ज्या गोष्टी घडतात त्या तुम्ही विसरून जाईल. परत त्याच्यासोबत म्हणजे मनातला टेन्शन असेल ते पण हा टेन्शन, मेन गोष्ट म्हणजे टेन्शन दूर होईल टेन्शन पण तुमचं कमी निसर्गासोबत जर तुम्ही फिरलात, तो एक्सपिरियन्स केलात तर. सो आम्ही पण असंच एक्सपिरियन्स निसर्गासोबत करतोय. म्हणजे आमच्या लाईफमध्ये टेन्शन ह्या गोष्टी आहेत की नाही आम्हाला माहित नाही, असतील तर त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या असत्या. पण आपण पहिला हा व्ह्यू एन्जॉय करू, व्लॉग जो आपण करतोय आजचा. गाईज आम्ही आता आलो होतो वरती आणि पाऊस आला अचानक. हे बघा, छत्री आहे आमच्याकडे, काही टेन्शन नाही त्याच्यामुळे. आम्ही दोघे एका छत्रीमध्ये. थांब, असं नाही दाखवायचं, असं दाखवतो. जास्त लांब नाही घेऊ शकत गाईज. पाऊस आहे ना, पाऊस आहे ना. एका छत्रीमध्ये आम्ही दोघं. आता बघा, सो समोर पाऊस पडतोय आणि पाऊस पडताना बघा डॅमचं दृश्य बघा समोर कसं, म्हणजे असं मोत्यांसारखं पाणी पडतंय त्याच्यावर. पण आता जाताना सावकाश उतरायला लागेल. हा नाही, सावकाश, कारण का खाली जाताना केअरफुली जाऊया आपण एकदम. आधी साहिल भाऊ जातील, नंतर आम्ही जाऊ. तसं स्टँड वगैरे धरायला लागतो ना मोबाईल. तर मुलं पण आलेत फिरायला. ठीक आहे. चला हे बघा, आपण खालचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो, खाली जाऊन पूर्ण. काही जी पुरं आली होती ना काही, ती हळूहळू खाली जात होती. पाऊस आहे ना, आम्ही थांबलेला आहे कारण का जाताना घसरायला होतं, त्याच्यामुळे आम्ही सावकाश होतो. बॅग घेऊन चाललंय डोक्यावर. सावकाशदारी दोघं एक एक चालले छत्रीतून. आणि आम्ही इथं वरती थांबलोय, पाऊस पडतो ना त्याच्यामुळे घसरायला होतं. जाऊया आता. जाऊया चल निघूया, आपण पण जाऊया, थोडा पाऊस कमी झाला. नाही तो पाणी बघा कसं असं फ्लोटिंग होते पूर्ण, असं लाटांसारखं जातं. असं होतंय गाईज. पाणी पडतंय ना त्याच्यावरती, त्याच्यामुळे. पण गाईज मी भिजतोय. मी पण भिजतोय पूर्ण एकदम. पण गाईज तुम्ही हे बघा ना, तुम्ही बघितलं आता निरीक्षण चमकतंय बघा, काहीतरी चमचम चमक पाणीच पडतंय पाणी ते. ते कसं मस्त वाटतं गाईज. बघायला हे बघा, वारा पण सुटलाय त्याच्यामुळे असं पाणी वारण हव्यासोबत जाते. हा ते वारंट आहे. पुढे जाते बघा. मी एकदम डॅमच्या तोंडावरती आलोय. पाणी बघा कसं खाली जातं, असं वरतून पाणी येतं आणि असं खाली जातं आणि पूर्ण असं त्या टोकापर्यंत जातं. हेमंत गेलं खाली, आता मी उतरतो इथून. छोट्या छोट्या शिड्या आहेत जायला, त्याला खाली उतरूया. वरतून जाऊन आलो आम्ही, त्या पायऱ्या होत्या त्याच्याने हळूहळू खाली उतरलो आणि एकदम खाली आलो. ही पोरं पण होती, आम्ही पण आलेलो. आणि वरचा व्ह्यू तुम्ही बघितला असेल एकदम कसा येतो. आणि आता आम्ही खाली आलो, समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि इथे आहे ना काही पाण्याची पातळी सुद्धा दिली, म्हणजे जर ओव्हरफ्लो झालं की त्या जी लाईन दिली त्याच्यावरती पाणी गेलं की एकदम डॅम ओव्हरफ्लो होतो. म्हणजे इथे येऊ शकत नाही त्यावेळेस कोणी, कारण का बाहेर बोर्ड पण दिला आहे. कारण का इथे पाण्याची लेवल तेव्हा खूप असेल. मी आता जिथे उभा आहे ना मी, तिथून पण पाणी खूप जोरात जातं. ह्या साईडला सुद्धा जातं, परत खाली सुद्धा जातं. त्याच्यामुळे अशा वेळी येत जाऊ नका ज्यावेळी खूप पाऊस असेल आणि पाण्याची लेवल जास्त असेल. सो काळजी घ्या त्यावेळेस, आणि त्यावेळेस येऊ नका. क्लिअर आहे, नाही. चला गाईस, आपण इकडनं आता जाऊया बाहेर आणि थोडे फोटो वगैरे घेऊ आणि निघूया आपण. आम्हाला खेकड्याची ती थोडी हाडं दिसली, त्याचे हात वगैरे दिसले. कोणतरी मारले वाटतं खेकड्याला, काय माहिती. चला बाय बाय खेकड्याची हाडं. गाईज आज
आज पूर्ण झालंय कामते डॅमचं व्हिडिओ करून ब्लॉग करून. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन लोक जे आपल्या चॅनलला आले. आणि आज कामते डॅम आहे म्हणजे चिपळूणपासून तुम्ही बोलू शकता 7 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे चिपळूणपासून. नक्की येऊ शकता तुम्ही, म्हणजे जवळपास फिरणारी जागा आहे, येऊ शकता. आणि पावसाच्या दिवसात आल्यावरती तुम्हाला म्हणजे पूर्ण निसर्ग पण अनुभवता येईल आणि त्या डॅमचं दृश्य पण बघता येईल. तो नक्की आहे इथे आणि नक्की विजिट करा. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. बाय बाय गाईज, टेक केअर सेल्फ. बाय.